कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये आता रवींद्र धंगेकरांनी एंट्री घेतलेली पाहायला मिळते आणि जेव्हापासून ते या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व झाले तेव्हापासून त्यांनी भाजपच्या नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले पाहायला मिळतात। खरं तर थेटपणे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले, त्यांच्या जवळचा व्यक्ती असलेल्या समीर पाटलांवरती आरोप करण्यात आले आणि त्यानंतरच कुठेतरी पुणे शहरामध्ये शिंदे सेना विरुद्ध भाजप असं एक वातावरण तयार झालेलं पाहायला मिळतंय। कारण सत्ताधारी पक्षात असूनही सत्ताधारीच पक्षाच्या मंत्र्यावरती थेटपणे रवींद्र धंगेकर हे आरोप करताना पाहायला मिळतात। माझ्याबरोबर पक्षाचे शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे। भाऊ, काय सांगाल एकंदरीतच धंगेकर सत्ताधारी पक्षामध्ये आले मात्र तरी सुद्धा अशा पद्धतीने महायुतीला साजेशी नसणारी वक्तव्य करताना पाहायला मिळतं? मुळात रवींद्र धंगेकरांना अजून हे ज्ञात नसावं कदाचित की ते महायुतीमध्ये आहेत, ते शिवसेनेत आहेत आणि राज्याचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती त्यांनी जे बिनबुडाचे आरोप केलेत मुळात हे चुकीचे आहेत। रवींद्र धंगेकर हे गेले अनेक दिवस आपण पाहतो की ते अशा पद्धतीने काहीतरी विधान करतात, प्रसिद्धीच्या झोतात येतात, एखादा स्टंट करतात, पुन्हा 6 महिने गायब होतात आणि त्यांची जर आपण गेल्या काही वर्षांची वाटचाल पाहिली तर ते कधी मनसेत होते, कधी उद्धव ठाकरेंच्या सेनेत होते, कधी काँग्रेसमध्ये होते, आता ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। त्यामुळे त्यांना हे अजून ज्ञात नाहीये, याची जाण त्यांना नसावी की आपण महायुतीमध्ये आहोत आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे आहेत, अजितदादा आहेत, या तीनही नेत्यांच्या माध्यमातून राज्यात महायुतीचं सरकार काम करतं। पुण्यात सुद्धा महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये खूप चांगला समन्वय आहे। आम्ही कायम एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये जाणं, एकत्र बैठका, लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये मिळालेलं यश असेल, आता महानगरपालिका आहे, ह्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीने चुकीचं विधान करून जे चंद्रकांत दादा एक विद्यार्थी परिषदचा कार्यकर्ता, ते राज्यातला कॅबिनेट मंत्री, एक संघाचा स्वयंसेवक, ते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष, अशी त्यांची गेल्या 45-50 वर्षाची वाटचाल आहे। धंगेकर सारख्या ज्यांना कुठलंही ज्याला म्हणतात की त्यांचं बूड जागेवरती नाही, स्थिर नाही, अशांनी दादांवरती आरोप करणं हे मुळात चुकीचं आहे। दादा हे कोथरूडमध्ये नेतृत्व करतात, लाखांच्या फरकाने कोथरूडच्या जनतेने त्यांना निवडून दिले। धंगेकरांना लोकसभेत नाकारलं, कसब्यात विधानसभेत नाकारलं आणि मग 6 महिने ते गायब होते, पुन्हा 6 महिन्यांनी उठून काहीतरी एखादं विधान करायचं, माध्यमांसमोर यायचं, चर्चेत राहण्यासाठी अशा पद्धतीने ते विधानं करतात। आम्ही या संदर्भात हे खपवून घेणार नाही, त्यांना जशाच तसं उत्तर देऊ। भारतीय जनता पार्टी एक संस्कारित कार्यकर्त्यांची फळी असणारी पार्टी, या पार्टीमध्ये आमच्या नेत्यांवरती अशा पद्धतीने कोणी आरोप करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही। आज ते असं म्हटलेत की हा जो समीर पाटील आहे तो मुळातच निलेश घायवळ आणि चंद्रकांत पाटलांच्या मधला मेसेंजर होता, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले भाजप पक्षाची अनेक कामं समीर पाटील पाहतो, कुणाला उमेदवाऱ्या द्यायच्या, कुणाचं काय करायचं हे समीर पाटील बघतो। मुळात भारतीय जनता पार्टीची काय सिस्टीम आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये कशा पद्धतीने काम चालतं, हे धंगेकरांना काही ह्या विषयावरती भाष्य करण्याचा अधिकारच नाही। आणि चंद्रकांत दादा हे राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष होते, त्यामुळं पार्टीची काय सिस्टीम आहे, पार्टी कुणाला तिकीट देते, कसं तिकीट देते, पार्टीमध्ये आमची हयात गेली ना, तुम्हाला सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कोणी दिलाय आणि तुम्ही या विषयावरती भाष्य करण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये। तुम्ही मुळात आधी तुमचे पाय जमिनीवरती रोवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही कुठल्या तरी पक्षामध्ये एखादा आधी स्थिर व्हा, तुम्ही एखाद्या विचारांची पहिली बांधिलकी जपा आणि मग या विषयामध्ये तुम्ही काम करा, असा माझा त्यांना सल्ला आहे। खरं तर भाऊ, जेव्हा कसब्याची पोटनिवडणूक झाली होती त्यावेळी चंद्रकांत दादा असं म्हटले होते की हु इज धंगेकर, आणि तेव्हापासून सुरू झालेला ही कदाचित त्यांच्यातले वाद आहेत, संघर्ष आहेत, जो अजूनही तसाच असलेला पाहायला मिळतोय। काय सांगाल एकंदरीत इतक्या दिवसांपासून हे सगळं चालू आहे आणि अजूनही शमण्याचं नाव घेत
नाही, आता म्हणून म्हणलं ना की त्यावेळेस हु इज दंगेकर असं विधान आलं, आता वेअर इज दंगेकर असं म्हणण्याची वेळ आली. दंगेकर आता कुठे आहेत? पुण्यातल्या अनेक विषयामध्ये त्यांचा सहभाग कुठे आहे? ते कुठल्या विषयामध्ये पुढे येऊन काम करतायत हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. त्यामुळे केवळ अशा पद्धतीने विधानं करायची आणि चर्चेत यायचं एवढाच त्यांचा स्टंट करण्याचा प्रकार आहे. ते असं बोलतात, करतात आणि पुन्हा काही काळ शांत बसतात. त्यामुळं त्यांना त्यांच्या पक्षातनं मला असं वाटतं की या विषयावरती समज दिली जाईल. महायुती म्हणून आमचा पॅटर्न जो आहे तो फेविकॉलचा जोड आहे महायुती. त्यामुळे तो काय असं ह्यांच्या विधानाने त्याच्यामध्ये काहीतरी बाधा येईल, काही अडचणी निर्माण होतील असं काही असण्याचं कारण नाही. आमच्या धारणा स्पष्ट आहेत. आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. यांचं विधान हे मात्र खोडसाळपणाचं आहे, त्याचं आम्ही खंडन करू. भाजप पक्ष म्हणून तुम्ही शिंदे सेनेच्या काही वरिष्ठांकडे या सगळ्याची तक्रार करणार? आम्ही तक्रार नाही करणार. आम्ही त्यांनी असं विधान केलं तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ. आम्ही तक्रार करण्याचं कारण आहे त्यांनी विधान हे माध्यमांसमोर केलंय. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ते पाहिलं असेल, ऐकलं असेल. आम्ही मात्र त्यांना जशास तसं उत्तर देऊ. ते अशा पद्धतीने चुकीचे आरोप करत असतील तर आम्ही ते खोडून काढू, आम्ही त्यांना उत्तर देऊ. मुळातच भाऊ, आपण जर पाहिलं धंगेकर आणि तुम्ही सुद्धा म्हणजे महानगरपालिकेत तुम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे नगरसेवक म्हणून. या आधी सुद्धा धंगेकर ज्या पक्षांमध्ये राहिलेले आहेत त्या पक्षातल्या सुद्धा नेत्यांशी त्यांचं फारसं जमत नाही अनेकदा, म्हणजे ज्या पक्षात असतात त्यांच्याशीही. त्यामुळे युतीतल्या पक्षांशी जमण्याचा फारसा तसा संबंध येत नाही. धंगेकरांचा हा स्वभाव वारंवार सातत्याने अनेक वर्षांपासून दिसतो. मुळात असं आहे की एखाद्या विचारांशी बांधिलकी असणं, एखाद्या विचारांसाठी आम्ही राजकारणामध्ये आम्ही विचारांना प्रेरित होऊन राजकारणात आलो. आम्ही या पक्षात आलो तर काय मिळेल, त्या पक्षात गेलो तर काय मिळेल असं बेडकासारख्या उड्या मारत नाही गेलो. आमची कन्सेप्ट क्लिअर आहे. आम्ही या विचारांसाठी राष्ट्रप्रथम हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही या पार्टीसाठी काम करतोय आणि चंद्रकांत दादा हे या विचारांसाठी 50 वर्ष काम करतात. त्यामुळे तुम्ही कोथरूडमध्ये काय आहे? अरे कोथरूडमध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रामध्ये चंद्रकांत दादांचं योगदान आहे, काम आहे. विधानसभेत त्यांना लोकांनी भरभरून मतदान केले. त्यामुळे लोकांना माहिती आहे ते काय आहेत. तुम्ही अशा पद्धतीने त्यांची बदनामी करण्याचा जर प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे सहन करणार नाही. अगदी थोडक्यात त्यांना काही एखादा इशारा किंवा तुम्हाला काय? त्यांना इशारा देण्याचं कारण नाही. मुळात ते पडद्याच्या आड गेलेले आहेत. ते विनाकारण आता अशा पद्धतीने विधान करून पुन्हा एकदा चर्चेत येण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच आपण बघतोय ज्या रवींद्र धंगेकरांनी या सगळ्यावरती मंत्री चंद्रकांत पाटलांवरती आणि त्यांच्या जवळचा व्यक्ती असलेल्या या समीर पाटलांवरती आरोप केलेले होते, जशास तसं उत्तर इथून पुढे मिळेल अशा पद्धतीची विधानं जर पक्षातल्या वरिष्ठांबद्दल येत असतील, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल येत असतील तर धंगेकरांना जशास तसं उत्तर देऊ असं म्हणत हे सगळे आरोप हे निव्वळ स्टंटबाजी आहेत असं म्हणत हे सगळे आरोप सुद्धा भाजपकडून आता फेटाळण्यात आलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.